सत्यबोधक समाचारच्या शनिवारच्या या आजच्या विशेष बुलेटिनमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजच्या समाचारची सुरुवात आपण पारनेर समाचारने करूयात. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी पूर्णवाद पॉलिटिकल अकादमीतर्फे महाराज बागेत गांधी जयंती साजरी करण्यात आली. या शुभप्रसंगी शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय प्रज्ञावंत श्री लक्ष्मीकांतजी पारनेरकर यांनी महात्मा गांधीजींच्या मूर्तीचे पूजन केले. या प्रसंगी बोलत असताना ते म्हणाले की संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी असे व्यक्तिमत्व आहेत की जे अनेक युगात एकदाच जन्माला येते. त्यांनी संतांची धारणा हृदयात ठेवून राष्ट्र करायची भावनांना जागृती केली व ते नेहमीच सर्वांना प्रेरित करीत राहतील. या प्रसंगी त्यांनी सर्वांना पुढील कार्याकरिता शुभेच्छा दिल्या व पुढील कार्याची भूमिका स्पष्ट केली. या विशेष कार्यक्रमाकरिता श्री सिद्धेश्वर शिंपी व प्रसाद तारे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. पॉलिटिकल अकादमीचे राहुल संत, रणजित मोहिते पाटील, सुरेंद्र रोडगे, गौरव पुरंदरे, मंगेश मोहिते, निखिल शिंदे, गणेश देशमुख, विजय डोळ व शिवराम प्रतिष्ठानचे ॲडव्होकेट अमित देशपांडे, पूर्णवाद युवा फोरमचे अमेय मुणगेकर, रोहन कुलकर्णी व पूर्णवाद संसद सदस्य ज्ञानेश सुदामे, श्री नवीन देव व इतर सदस्य या विशेष कार्यक्रमाकरिता उपस्थित होते. डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर स्मृती ग्रंथालयामध्ये गांधी जयंती साजरी करण्यात आली. गुरुभक्तपरायण श्री श्रीनिवासजी कानिटकर यांच्या शुभहस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी डॉक्टर वैशाली तारे, सौ शुभांगी ब्रह्मे, ॲडव्होकेट कात्नेश्वरकर व अनेक मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. सौ नीलांबरी व श्री सतीश नानोटी अकोला यांनी अधिक मासानिमित्त महाराज बागेतील गोशाळेकरिता गोदान केले. परमपूजनीय विष्णू महाराज पारनेरकर यांनी स्वतः उपस्थित राहून शस्त्रास्त्र विधीद्वारे हे श्रेष्ठ गोदान स्वीकारले. दिनांक 2 ऑक्टोबरपासून सुरू होणारा परमपूजनीय विष्णू महाराज पारनेरकर यांचा अभिनव अभंग आर्यांचा अभ्यास आता दिनांक 10 ऑक्टोबर ते 15 ऑक्टोबर या कालावधीत संपन्न होईल असे श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळ व गुरुमंत्र आय मीडियाकडून कळविण्यात आले आहे. याची सर्व परिवार सदस्यांनी नोंद घ्यावी. श्री पारनेरकर गुरुसेवा मंडळद्वारा संचलित गुरु व्यायामशाळा पारनेरच्या सर्व खेळाडूंनी अभिनव राम मंदिरात संकल्पयुक्त पूजा संपन्न केली. खेळाडूंना आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत भारतासाठी यश मिळावा ही प्रार्थना यावेळी करण्यात आली. सत्यबोधक विशेष. रविवार दिनांक 27 सप्टेंबर 2020 पासून सत्यबोधक चाय कट्टा या नवीन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत कलर्स मराठीवरील सिरियल बाळूमामा फेम ॲक्टर श्री अमोदजी जानदे यांच्याशी संवाद साधण्यात आला. अभिनय क्षेत्र व त्यासंबंधित विविध गोष्टींवर अमोदजींशी गप्पा झाल्या. सत्यबोधक समाचारकरिता वार्ताहर नेमणूक प्रक्रिया सुरू झाली असून आपल्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण कार्यक्रमांचे सविस्तर वार्तांकन करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी 862-491-9989 या क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा सांगतो, 862-491-9989. भावांजली. 27 सप्टेंबर रोजी झालेल्या भारताच्या स्वातंत्र्य समरात प्राणार्पण करणाऱ्या महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या जयंतीनिमित्त सत्यबोधकतर्फे विनम्र अभिवादन. जय जवान जय किसानचा नारा देणारे भारताचे माजी पंतप्रधान श्री लालबहादूरजी शास्त्री यांचा 2 ऑक्टोबर रोजी झालेल्या जयंतीनिमित्त सत्यबोधकतर्फे विनम्र अभिवादन. शोकसंदेश व श्रद्धांजली. 28 सप्टेंबर रोजी परमपूजनीय नाना महाराज लोणी पूर्णत्वात विलीन झाले. परिवारातर्फे त्यांना भावांजली. श्री ओंकारजी देशपांडे यांच्या मातोश्री श्रीमती अरुंधती देशपांडे
यांचे दिनांक 30 सप्टेंबर रोजी निधन झाले. परमेश्वर त्यांना सद्गती प्रदान करो ही प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली. दिनांक 1 ऑक्टोबर 2020 गुरुवार रोजी श्री मकरंद जहागीरदार यांना देवाज्ञा झाली. परमेश्वर त्यांना सद्गती प्राप्त करो ही प्रार्थना व भावपूर्ण श्रद्धांजली. श्री दीपक व मनीषा शेकटकर यांच्या मातोश्री ज्येष्ठ उपासिका श्रीमती शेकटकर यांना आज देवाज्ञा झाली. त्यांना सद्गती लाभो ही सद्गुरुचरणी प्रार्थना. 96व्या वर्षी चांदोबा मासिकाचे चित्रकार श्री शंकरजी यांचे आज निधन झाले. बालमनावर अमिट छाप सोडणारे चांदोबा सदैव स्मरणात राहतील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. सत्यबोधक समाचार दर शनिवारी सायंकाळी सत्यबोधकच्या फेसबुक पेजवरून आपण लाईव्ह प्रसारित करत असतो. आपल्या ठिकाणी, आपल्या मंदिरांमध्ये, आपल्या स्थानिक ठिकाणी होणाऱ्या विविध कार्यक्रमांची आपण जरूर माहिती सत्यबोधकच्या 8805505175 या संपर्क क्रमांकावर माहिती जरूर पोहोचवावी, ज्या माध्यमातून सत्यबोधक समाचारच्या या शनिवारच्या लाईव्ह बुलेटिनमध्ये आपली ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचविण्यात येईल. आज आपण सत्यबोधक समाचारच्या या समाचारमध्ये येथेच थांबूयात. स्वस्थ रहा, मस्त रहा, तंदुरुस्त रहा. धन्यवाद.